नमस्कार, मी चैतन्य भोसेकर युनिव्हर्सल सोल्युशन्सतर्फे परत एकदा आपलं स्वागत करत आहे. आत्ता आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगची केस स्टडी घेत आहोत. आत्ता आपण आहोत तळेगाव दाभाडे येथे श्रीलेखा बंगलो आहे. इथे आपण 2017 साली रेन वॉटर हार्वेस्टिंग केले होते. छोटासा बंगला आहे, त्याचं हार्वेस्टिंग केलं. त्याचं कस्टमरचा आपण फीडबॅक घेणार आहोत. येथे आपण युनिव्हर्सल सोल्युशन्सचा USF 1000 हा फिल्टर बसवलेला आहे. याचा टेरेस एरिया आहे साधारण 800 स्क्वेअर फूट. इथे पाणी फिल्टर करून बोरवेलला सोडलेलं आहे आणि बोरवेलमधून ते दररोज पाणी उचलत आहेत. आत्ता 2024चा मे महिना चालू आहे. हे आहेत राजेश लेले सर. त्यांनी 2017मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतलं. आपण त्यांच्या तोंडून त्यांचा अनुभव आपण ऐकून घेऊयात. त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कसा फायदा झाला हे आपण समजून घेऊयात. सर नमस्कार. आम्ही भोसेकरांकडनं हे 2017 साली करून घेतलं आणि तेव्हापासून माझ्या बोरिंगला पाणी सुंदर लागलं. पाण्याचा इथे संचय होत नाही, सगळं ड्रेन होऊन जातं पाणी. आणि माझं बोरिंगचं पाणी तेव्हापासून मला कधीही बघावं लागलं नाही. भरपूर पाण्याचं, अगदी मे महिन्यातसुद्धा पाणी भरपूर येतं. थँक्यू. तळेगावमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे. बोरवेलला पाणी खूप अजिबात लागत. बोरिंग कित्येकांना लागलेलंही नाही केलंय, पण तरीसुद्धा म्हणजे कित्येकांचे असे प्रॉब्लेम आहेत. बोरिंग केलं पण पाणी लागलेलं नाही. ओके. आणि आपण जेव्हा बोरवेल मारली होती तेव्हा पाणी किती लागलं होतं आणि आपण हार्वेस्टिंग का केलं याचं पण सांगितलं. बरोबर. मेन हार्वेस्टिंगमध्ये पाणी मिळावं आणि मुळात माझं हे होतं की ह्या प्लॉटमध्ये साचणारं पाणी जे पावसाने वाया जातं ते जर जमिनीत झिरपलं तर ते त्याचा जास्त फायदा होईल आणि ते आपल्या बोरिंगचा त्याचा फायदा होईल. आधी आपली बोरवेल ड्राय पडत होती का? नाही, ड्राय नव्हती, पण मे महिन्यात पाणी कमी होतं. आणि आता मे महिन्याचं काय अनुभव? पूर्णपणे आत्ता जरी चालू केलं तरी फुल प्रेशरने पाणी. गेले 6 वर्ष झालं तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करून वापरल्यापासून ते केल्यापासून म्हणजे तेव्हा सुरुवातीला मेला पाणी होतं पण कमी यायचं, कधीतरी थांबायचं, बारीक प्रेशरने यायचं. पण आता फुल प्रेशरने पाणी. मग तुम्ही आम्हाला किती मार्क देताल? 100 पैकी किती? 100 म्हणेन मी तर. धन्यवाद सर.